आता मागच्या वेळेसारखं जर झालं समजा, शिवसेनेवाले BJP सोबत चालले, राष्ट्रवादीवाले BJP सोबत चालले, मग काय अर्थ आहे कुणाला वोटिंग करून? जहाँ पर अभी कांग्रेस की सरकार थी तो विधायक तोड़ रहे और अपनी इसे शामिल कर रहे, उनको 80-80 करोड़ 100 करोड़ रुपए देके खरीद रहे, तो ये हमारे जनता के साथ फसवणूक है ना। हे जे आमदार खासदार घराणीशाही झाली आहे का? 20-20 वर्ष एकच आमदार आणि खासदार निवडून येते, गावाचा विकास नाही आहे। 20 किलोमीटरवर असून कोणी आमदार खासदार गावात कधी येत नाही, कोणता विकास राहणार? उद्धव सरकार पंजाचं पाहिजे आम्हाला। वो उद्धव ठाकरे काश्तकार को भाव भी दे सकता है और हम पूरे लोग चाहते हैं कि वही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने महाराष्ट्र का। 15 सालों से हम देख रहे हैं कि यहाँ पे विकास के नाम पर नहीं, जात पात के नाम पे मतदान हुआ है, लेकिन हम मतदार संघ वाले ये चाहते हैं कि अब जात पात के नाम पर नहीं, डेवलपमेंट के नाम पे मतदान होना चाहिए। लेकिन आज से 10 साल पहले जब कांग्रेस की सरकार थी, पंकजा मुंडे और देवेंद्र फडणवीस जब ये बजा रहे थे, सोयाबीनला 6,000 भाव दिया, सोयाबीनला 6,000 भाव दिया, आता 10 वर्ष त्याची सत्ता राहिली, त्याने दिला का? सरकार कोणाची असो, कास्तकाराचा कोणी नाही। स्पॉन्सर्ड बाय विठल कामत रेस्टोरेंट, भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स, अब धर्मपेट में सुबह के नाश्ते से रात के खाने तक शुद्ध शाकाहारी व्यंजनों का स्वाद। एम वजलवार ड्राइविंग स्कूल, कार्डियन हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी हार्ट हॉस्पिटल इन सेंट्रल इंडिया, टीकेकर रोड, धंतोली, नागपुर। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए तिल पिघल जाए। सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा। द धरमपेट महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपला परिवार आपली संस्था। HCG, द स्पेशलिस्ट इन कैंसर केयर। वी प्रोटेक्ट ऑल इंश्योरेंस ब्रोकिंग प्राइवेट लिमिटेड, क्योंकि ये है आपके फायदे की बात। विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत माहोल क्या है या कार्यक्रमासाठी आम्ही निघालो आहे अकोला जिल्ह्याकडे। विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यात केवळ महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाडींचा माहोल नाही आहे, तर वंचित बहुजन आघाडी देखील एक मोठा गेम प्लेयर आहे। त्यामुळे अत्यंत चुरशीची लढत या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल। प्रत्येक मतदारसंघात जाऊन नागरिकांशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया माहोल क्या है। चला तर मग। UCN माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत कुरुम गावात। कुरुम गाव हे जे अमरावती जिल्हा संपून मूर्तिजापूर तालुका सुरू होतो, जस्ट अगदी सुरुवातीलाच हे कुरुम गाव आहे। नमस्कार काका, काय म्हणता, काय करता तुम्ही? काय मी मजुरी करतो आता सध्या। भागता मग मजुरीमध्ये वगैरे? आता काय नाही भागलं तरी भागवा लागते, रोजगार नाही, पाण्याची समस्या आहे, नोकरी शाळा लेकराची शाळेची शिक्षणाची समस्या आहे, सगळं बरंच काही आहे सर। तुमच्या मूर्तिजापूर मतदारसंघाचं राजकारण काय म्हणतं? आमच्या मूर्तिजापूर 3 टर्मचे आमदार राहिलेले आहेत, या आमदाराच्या हस्ते काही आमच्या गावाचा विकास झालेला नाही। पाण्याची समस्या आहे, रोजगाराची समस्या आहे, महागाईची समस्या आहे, शेतीमालाला भाव नाही। अजून यासाठी मग तुम्ही आमदारांकडे गेले नाही का? आता नवीन आमदार केले पण कोणी काही हाक घ्यायला तयार नाही। हमारे मतदार संघ में तो BJP का हर साल माहौल रहता। हाँ, 15 साल से पिंपरी जा रहे ना। अभी जो इलेक्शन में जो भी आमदार जीतेंगे, हाँ, चाहे उनका टर्म रिपीट हो या कोई नए आमदार हो, नागरिक करके आपको क्या अपेक्षा है उनसे? अपेक्षा तो बहुत है पर पूरा नहीं होता ना। अभी देखो काश्तकार को 4,000 रुपये मजूर सोयाबीन काट रहा, 3800 रुपये भाव सोयाबीन को काश्तकार करेगा क्या? और एकरी 5,000 6,000 उसको, यानी एकरी 6 क्विंटल 5 क्विंटल हो रहा है उसको, तो ऐसे भाव गिर रहे। जहाँ पर अभी कांग्रेस की सरकार थी तो विधायक तोड़ रहे और अपनी इसे शामिल कर रहे, उनको 80-80 करोड़ 100 करोड़ रुपए देके खरीद रहे, तो ये हमारे जनता के साथ फसवणूक है ना। तो इस बार हम BJP को वोट नहीं देंगे। काय खास कारण आहे पण तुमच्या मतदारसंघात काय करणार? बरंच काही दिलं आम्हाला, रोड दिला, आमचं सभागृह दिलं आम्हाला। अनेक नागरिकांची समस्या आहे की इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून। आता कोणची सर्वच आहे, पाणी आहे, रस्ता आहे, सर्वच आहे, टाकी आहे, 2-2 टाक्या कुर्मा, 3-3 टाक्या सर्व आहे। ते मंजुऱ्याचे आहे, मी कुरुमचा आहे। मूर्तिजापूरमध्ये BJPचा हरीश भाऊ पिंपळे। काय खास कारण आहे? त्याचं कार्य चांगलं आहे, कार्य करू राहिले। आता अजून ते समजून घ्या यावर्षी चान्सेस आहे। चान्सेस म्हणजे असे आहे का त्याचे कार्य चांगले आहे,
जसे मय झाले, जसं कोणाचं अडीअडचणचं काम झालं का धावून पडतात. कोणतं समजा सभागृहाचं काम आहे किंवा कोणाला अडीअडचण आहे त्याच्यासाठी धावून येतात. त्यांना कधी फोन लावला तर काम अडू देत नाही. आणि कसं आहे, जे BJP सरकार आहे त्या सरकारमध्ये त्याचं कार्य एकदम चांगलं वाटलं आम्हाला आणि माणूस बी चांगला वाटला. त्याच्या यानं इकडला एरिया तिकड मूर्तिजापूर तालुका बार्शी टाकळी हे ते म्हणून फिक्स आहे BJP आपले हरीशभाऊ पिंपळे. माझं असं म्हणणं आहे BJP एवढी चांगली आहे, अतिउत्तम चांगली आहे. लोक म्हणते नाही की परफेक्ट BJP आहे, BJP सरकार पाहिजेच, BJP सरकार पाहिजेच म्हणते. वेगवेगळ्या ज्या योजना आणल्या आहेत शेतकऱ्यांसाठी किंवा महिलांसाठी जी लाडकी योजना आहे, काय वाटतं लोक खुश आहे? कुरुम गावासाठी जसं हे सांगितलं की सभागृह आहे, अजून कोणत्या योजना कार्यान्वित झाल्या की? सभागृह आहे. आता त्यानं हे वडगाव आहे, इथून 3 किलोमीटर तिथं करोडो रुपयाचं आता ते पाण्याचं हे करणार आहे. तर आता ते आचारसंहिता लागली म्हणून ते काम बंद आहे सध्या समजून घ्या. तर ते सवाल बी तिथंही काम होणार आहे. काम भरपूर करवले हरीशभाऊ बांधा नाही. अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी देखील म्हणजे त्यांचं पण स्ट्रॉंग बाजू आहे. काय वाटतं की येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित कोणाचा प्रभाव जास्त राहील? आता हे तर काही सांगता येणार नाही. वंचितचा बी थोडासा इथं दबाव आहे, होऊ शकते का वंचितचं म्हणजे फाईट देऊ शकते, पण सीट निघणार आहे हरीश दादा. आपण आलो आहोत मूर्तिजापूर तालुक्यातील नरसाळ गावात. इथे काही गावात नागरिक बसले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया की या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा काय कौल आहे. काय वाटतं मूर्तिजापूरमध्ये कोणाचा माहोल आहे, महाविकास आघाडी की महायुती की वंचित? आता ते काय हे वंचितवाले आहे का सध्या सरकार? माझं सरकार बदलायला पाहिजे आपल्याला. का वाटतं, का बरं असं वाटतं की बदलायला पाहिजे? काय आमचे काय कपडे फाटू राहिले, आम्हाला काही फायदाच नाही ना. मजुऱ्या नाही, रोजगार नाही आहे. एवढे सबन बेकारीतच आहे, बसले आहे. सोयाबीन झाले, तेल वाढलं, सोयाबीनला भावच नाही. पण सरकारच्या तर अनेक योजना आहेत. योजनेचा लाभ नाही भेटू राहिला आम्हाला. हेच खाऊ राहिले ना योजना, कार्यकर्ताच खाऊ राहिले. मग आम्हाला कुठं भेटू राहिल्या योजना? पैप भेटते तेच खाते, तीन भेटते तेच खाते. आम्हाला फक्त फार्मावर सहाय्य करायला लावते आणि सबन खाऊन घेतात ते. तुम्ही करता का वोटिंग? वोटिंग करतो आम्ही. काय वाटतं कोणाचा माहोल आहे? आता माहोल आता काय कोण आता जो येईन तो आपला. सांगा लागेल ना. काय सांग. बरं, पुढचे जे आमदार येतील तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडनं की पुढील 5 वर्षात काय व्हावं? आता काय ते चांगलं झालं पाहिजे, बाकी काय आहे त्याच्यात? गावात काय बदल झाले? काही नाही गावात झालं आमचं जे तेच आहे. काही रस्ते किंवा काही समाज भवन किंवा बाकी काही ग्रामपंचायतीकडनं अनेक योजना असं काही झालं का? ग्रामपंचायत सुधरून आली फक्त, बाकी काही नाही. हे जे आमदार खासदार घराणीशाही झाली आहे का? 20-20 वर्ष एकच आमदार आणि खासदार निवडून येते, गावाचा विकास नाही आहे. 20 किलोमीटर असून कोणी आमदार खासदार गावात कधी येत नाही. कोणता विकास राहणार? उद्धव सरकार पंजाचं पाहिजे आम्हाला. पण बाकी गावांमध्ये समाज भवन, रस्ते झाले, तुमच्या गावातल्या लोकांनी मागणी नाही केली का? हे जे झाले असन हे सरकारकडूनच झाले, बरोबर आहे. पण असं काही नाही का बा याच सरकारनं केले नाही. काही गावातले काही कार्यकर्ते आहे, जसं आता आमच्या गावात पंचायत समिती मेंबर आहे, अध्यक्ष आहे मोहन रोकडे. हां, त्यानं वंचितमधून आणून कामं केलेले आहे. प्रकाश भाऊ आमचं वंचितवर काही नाही आहे. मोठ्या राजकारणात वंचितमध्ये आम्ही नाही आहे. मोठ्या राजकारणात आम्ही उद्धव भाऊ पंजा. क्या लगता है कि विधानसभा में किसका माहौल है? अभी तो BJP का. आपण आलो आहोत मूर्तिजापूर मतदारसंघातील रंभापूर गावात. या मतदारसंघात हरीश पिंपळे आमदार 3 टर्मपासून आहेत. गावाच्या दृष्टीने जर पाहिलं तर काय सांगाल? आजपर्यंत तर आमच्या इथं हरीशभाऊनं काही केलं नाही आहे. कामं कोणतेच नाही झाले आमच्या इथं. जसं लाडकी बहीण योजना आहे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट यात जे पैसे येतात, त्याचा कितपत परिणाम होईल या निवडणुकीत? 1500 रुपयानं त्या लाडक्या बहिणीनं काय आमचे पोटं भरतात काय? 5-5, 10-10 लाख रुपये जमीन लावावं लागते आम्हाला. 2 लाखाचं उत्पन्न होऊन राहिलं, भाव काहीच नाही. शासनानं काही दिलं, हे कुठक्यासारखं काम आहे. आपण आलो आहे मूर्तिजापूर मतदारसंघातील नागोली गावात. वंचित बहुजन आघाडी, आम्ही बहुजन आहो ना, दलित लोक आहो ना, तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं का वंचित बहुजन आघाडी आली पाहिजे. पण सरकार दावे करते आहे की आम्ही विकास केला, आम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या. काय वाटतं त्याबद्दल मतदार म्हणून? आता त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटणार? आम्हाला असं वाटतंय का किंवा लाडक्या बहिणीचे पैसे भेटले,
गटातनी हो, आम्ही बचत गटातनी, आम्हाला काहीतरी आमचा उद्योग झाला पाहिजे, काहीतरी उद्योग दिला पाहिजे सरकारनं. गावात कोणते कोणते कामं झाले? रोड झाला, पाण्याची टाक्या झालेली. हो, पण आमचं इथं का नाही तर हे फिल्टरची मशीन नाही पाण्याची. हो, ते पाहिजेत आम्हाला. आमच्या नाल्या बांधणं झाले पाहिजे. नळ नाही, नळ घेऊन गेले पण खोदून ठेवलं पण पाणी नाही आमच्या गावात. नळ नाही आहे, टाकी बनवून ठेवली. आता मागच्या वर्षी नाल्या खोदल्या, अजून नळ नाही आली. हे सरपंच साहेब काही देत नाहीत आणि या सरपंचाला बोलून काही फायदा नाही आहे. सरपंच द्यायला सांगा लागेल ना. जर आता मागच्या वेळेसारखं जर झालं समजा, शिवसेनेवाले BJP सोबत चालले, राष्ट्रवादीवाले BJP सोबत चालले, मग काय अर्थ आहे कुणाला वोटिंग करून? कुणाला वोटिंग जर केलं तर कास्तकारासाठी सामान्य माणसासाठी काही करून नाही राहिले ते. आम्ही तर चांगला माणूस पाहूनच त्यालाच वोट करू. कारण आमच्या इथं रोस्टर आहे SCचं. कोणाला जरी वोट केलं समजा आम्ही तर वंचितला करू किंवा राष्ट्रवादीवाल्याला राष्ट्रवादीला करू, पण BJP किंवा दुसरा कोणता जर पक्ष असला तर त्याला तर आम्ही काही वोट करणार नाही. समस्या भरपूर बाकी आहे साहेब. कोणत्या बाकी? भरपूर पाणी दाखवतो तुम्हाला ना, हापशी दाखवतो, लाईट दाखवतो. आम्ही पण ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस तसंच झालं. आता तसं म्हणजे गावाची दशा नाही बनवलेली आमची. तुमच्या हातात जेव्हा ग्रामपंचायत तुम्ही सदस्य होते, तुम्ही किती कामं राबवली? काय ते बरं आहे, ते राजकारण मोठं बेकार आहे ते. आता हे जसं आहे म्हणजे तिन्ही पक्ष असे टाप आहेत की एकदम म्हणजे हे सांगू शकतात नाही की समजा भाजप येईल का राष्ट्रवादी येईल का वंचित येईल. मूर्तिजापूर मतदारसंघाच्या कोणत्या समस्या सुटल्या पाहिजे? म्हणजे पुढच्या आमदाराकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? बस हेच समजा गावोगावी चांगलं म्हणजे वातावरण झालं पाहिजे, रोड रस्ते हे ते चांगलं. आणि विशेष म्हणजे की हे जे नवीन पिढी आहे त्याच्या हातात रोजगार मिळाला पाहिजे आणि कास्तकाराच्या मालाला शेतमालाला बरोबर रास्तेशीर भाव मिळाला पाहिजे. हे काही नाही. आता हे राष्ट्रवादी ते काँग्रेस सेना हे ते आले की इकडून तिकडे पडतात आणि तिकडून इकडे पडतात. आता ते म्हणजे साधारण माणसाला म्हणजे मतदान कोणाला करावं हे समजत नाही. काय लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? हो, भेटले. तुम्हाला वाटतं की या निवडणुकीत नाही का पण असं जर सरकार किती वाढवली त्या सरकारनं? ते 1500 रुपये देते आणि त्याच्या मागे तेल किती महाग केलं. स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा 500 रुपयाला केला. हे काच्यातून काढून राहिला तो आमच्याच पासून डबल घेऊन राहिला ना. टीव्हीचं मोबाईलचं सगळं महागाई केली ना त्यानं. 1500 रुपयात काय होती? काहीच नाही होत. आणि त्या घरकुलचे पैसे किती घेते? त्यातनी घरकुल होते काय? 60,000चा 70,000चा जोताच होते 2 रूमचा. 1,40,000 त्यातनी घर होते का बांधून? आमचं घर पहा बरं सर, 6 वर्षापासून तसंच आहे उघडं. पेंटिंग पडायला एका खोलीत आम्ही बांधायचे. काय तो भलाई करू राहिला आमचं सरकार? काही भलाई नाही करणार. आम्ही मतही देत नाही. UCN विधानसभा लोकसभा निवडणूक माहोल क्या है या कार्यक्रमाअंतर्गत आपण आलो आहे मूर्तिजापूर तालुक्यातील कंजारा गावात. काय वाटतं कोणाचा प्रभाव जास्त आहे? आजपर्यंत आमच्या इथं या गावामध्ये BJPचा जास्त प्रभाव आहे. पुढच्या इलेक्शनमध्ये आणखीन आता जवळपास कामाच्या हिशोबाने जर म्हटलं तर आणखीन BJPला सपोर्ट राहील. सरकारने अनेक योजना राबवल्या. महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे किंवा अनेक योजना राबवल्या जात आहे. काय वाटतं त्याचा कितपत परिणाम होईल? काही लोकांना, गरजू लोकांना त्याचा लाभ झालेला आहे, पण ज्यांना गरज नाही त्यांनासुद्धा मिळाले. पण त्याच्यापासून काय झालं की जे कास्तकाराला जे रोजगार म्हणजे मजूर लागतो ते त्याच्यामुळे मजुरावर थोडासा परिणाम झालेला आहे. म्हणजे कशा प्रकारचा? म्हणजे मजुराला मजूर कमी मिळत आहे. म्हणजे कास्तकाराला जे मजूर शेतामध्ये जे समजा काम करायला मजूर पाहिजे, या पैशामुळं काय होऊ राहिलं की थोडंसं त्या मजूर पैसे कामाला येण्यासाठी टाळाटाळ करतात. पण काम त्यांना मिळत आहे तर टाळाटाळ का बरं करतात? त्यांना पैसे आले ना 1500 रुपये, मग खूप झालेत ते 1500 रुपये हे आहेत. आम्हाला आमचं म्हणणं असं, सरकार कोणी जरी आलं असं त्याच्यात काही नाराजी नव्हती, परंतु परिस्थिती अशी आहे की शेतमालाला महत्त्वाचा भाव मिळत नाही आहे. आम्हाला 5 पैसे गव्हर्नमेंटकडून कोणतंही गव्हर्नमेंट आल्यानंतर 5 पैसे त्यांच्याकडून मिळकत पाहिजे अशी आमची आशा नाही आहे. आम्हाला आशा आहे आमच्या शेतीमालाला रास्तभाव भेटला पाहिजे आणि रास्तभाव द्यावं. गव्हर्नमेंट कोणचं येऊ, कोण्याच गव्हर्नमेंटबद्दल आमची नाराजी व्यक्त की आम्ही कधी केलेली नाही, करणार पण नाही. आणि तसं जर म्हणाल असाल तर आम्ही बहुतेक गाव 80% BJPला भेटणार होते. पावसानं मधामध्ये जे एक गणपतीच्या सीझनमध्ये जे पावसानं दांडी मारली होती, त्यामुळे आज सोयाबीन एकरी 2 पासून सुरुवात आहे. आणि एकरी 2 जर म्हटलं तर त्याला वर्षभराचा त्याचा राशन पाण्याचा सुद्धा प्रश्न मिटू शकत नाही. तर बाकीचे 3400 आणि 3400 रुपयानं सोयाबीन विकलं आम्ही. 3445 सोयाबीन विकलं. कसं आहे, डबल झाले तर एकरी 2 वर गेले. 15 वर्षाच्या अगोदर 3,500 रुपये सोयाबीनले भाव होता. आज 1500 रुपये म्हणजे 3,500 रुपये आज भाव आहे. कंपन्याच्या दृष्टीनं
आणि या भावाच्या दृष्टीनं कास्तकाराला 1 रुपयाही उरला नाही. आज 70% कास्तकार घाट्यात आहे. उराचा प्रश्न तर दूरचा राहिला, पण जे तुम्ही त्याच्यामध्ये जे लावगट केली ते सुद्धा निघाला नाही. आज अशी परिस्थिती आहे की कृषी केंद्रावाला वारंवार फोन करते की तुमची वसुली आली नाही, तुम्ही पैसे केव्हा देणार. दिवाळी तोंडावर आली, लोकांजवळ पैसा नाही आहे ते सोयाबीन विकायला जर गेलं तर 3500 रुपयाची वर कोणी मागत नाही. म्हणजे कास्तकार हा सारी बाजूला कसा एक असा जकळला गेलेला आहे की त्याला काय करावं हे त्याला म्हणजे आज त्याच्यासमोर एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे. लाईनची आणि व्यवस्था 24 घंटे लाईन नसते आमच्या इथे. MSCB आमच्याच गावात आहे पॉवर हाऊस. जे आम्हाला MSCB लाईट देते शेतीसाठी 8 घंट्यातून 4 घंटे तर ती गायब असते. आणि या समस्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून आमदारांशी कधी संपर्क केला? केला आम्ही, आमदारांना प्रयत्न पण केले, पण कसं आहे की ते सांगतात की आम्ही याच्यापेक्षा तुम्हाला म्हणजे वीज कमी आहे, आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, याच्यातच तुम्ही हे करा. आम्ही ठीक आहे, आम्हाला 8 घंटे जरी वीज दिली तरी आम्ही मान्य. कोणाजवळ काही असं 24 घंट्यापुरतं पाणी नाही आहे. सोलर कृषी पंप वगैरे अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये आता कसं झालं की ज्याच्या शेतामध्ये विहीर आहे त्याला सोलर पंपाची सुविधा नाही आहे. जे सध्या त्याचे जे कनेक्शन आहे विद्युत महामंडळाचे ते कनेक्शन ज्या शेतामध्ये आहे तिथं सोलर पंप जर मागितलं तर ते वेगळा बोर करा किंवा मग नवीन विहीर खोदा. तर एवढी कास्तकाराची ताकद नाही आहे ना की बा दुसरं विहीर खोदून सोलर पंप घेईल म्हणून. गावात शाळा किंवा बाकी समाज भवन असे काही प्रकल्प पूर्ण झाले का? प्रकल्प म्हणजे इथं आता काही वर्षापूर्वी आपलं सरकारी हॉस्पिटल आलेलं होतं, ते पण होऊन दिलं गावाला. त्याच्यानंतर पॉलिटिकल गावाला नाही होऊ दिलं तर हॉस्पिटल तर त्यांच्यासाठी होतं, पण ते आता काय आता झालंच नाही ना. पॉलिटिक कॉलेज होतं इथं, ते पण नाही होतं, ते पण हिंडजलं गेलं. शाळा आहे पण शाळेचा काही विकास किंवा बाकी इमारत शाळा गेडा सगळं व्यवस्थित आहे. ही शाळा 7व्या वर्गापर्यंत आहे, पण रूम उपलब्ध कमी आहेत. आणि प्रायव्हेट जी आहे तर ते प्रायव्हेटच आहे. त्यांच्या रूम किती आहेत काय आहेत त्याच्याशी आपल्याला काहीही संबंध नाही आहे. आपल्याला पाहिजे गव्हर्नमेंट शाळा. आणि बऱ्याचशा अशा समस्या आहे की त्या प्रत्येक समस्या वेळेवर आम्ही कास्तकार लोक अडाणी आहे आणि वेळेवर आम्ही ह्या समस्या तुम्हाला सांगू शकत नाही, कारण आठवतच नाही ना. आमच्या डोक्यात असते वेगळं आणि तुम्ही यावेळेस विचार सांगतो ते आम्ही त्यावेळेवर आमच्या डोक्यात सुचत नाही ना. अडाणी लोक आहे आम्ही. कई सारी योजना आई है, लाडकी बहन योजना है, या किसानों के लिए कई सारे लाड़की बहन योजना तो उसका कितना फर्क पड़ेगा? लाड़की बहन योजना की बहना भाई को मारेंगे, लेकिन हम भाई काश्तकार है ना, हम भाई को मारेंगे. हमारे सोयाबीन को 4000, आज से 5 साल पहले 6000 बिका और अब बिचरा 4000. तो हम कैसे मारेंगे? बहना मारेंगे भाई को, हम थोड़ी मारेंगे. बहनों को दे रहा भाई, हमको दिया है क्या? हम काश्तकार है. अच्छा, अगर सत्ता बदल होता है हाँ, क्या लगता है कि अब ये स्थिति बदलेगी? सत्ता बदले तो स्थिति थोड़ी बहुत बदलेंगी, लेकिन आज से 10 साल पहले जब कांग्रेस की सरकार थी तो जब देवेंद्र फडणवीस और मुंडे भाई लड़की उनकी पंकजा मुंडे और देवेंद्र फडणवीस जब ये बजा रहे थे, सोयाबीनला 6000 भाव दिया, सोयाबीनला 6000 भाव दिया. आता 10 वर्ष त्याची सत्ता राहिली, त्याने दिला का? सरकार कोणाची असो, काश्तकाराचा कोणी नहीं. वो उद्धव ठाकरे काश्तकार को भाव भी दे सकता है और हम पूरे लोग चाहते हैं कि वही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बने महाराष्ट्र का. युसींच्या माहोल क्या है या कार्यक्रमांतर्गत आम्ही आलो आहे मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शी टाकळी शहरात. या मतदारसंघात मूर्तिजापूर मतदारसंघात आताची परिस्थिती पाहिली तर वंचित बहुजन आघाडीचा इकडे बोलबाला आहे. सर्व लोक बाळासाहेबांनी घेत असलेल्या निर्णयांचं प्रत्येक वेळा स्वागत करत आहेत आणि बाळासाहेबांची प्रत्येक वेळेची भूमिका लोक आता जवळून पाहत आहेत. आणि जो इतर घटक आहे, ज्या घटकाला कधीही कोणी उमेदवारी देत नाही, ज्या घटकाला कधीही कोणता पक्ष जवळ घेत नाही, अशा उमेदवारांना प्रत्येक वेळा उमेदवारी देऊन सत्तेत बसवण्याचं जे प्रामुख्यानं बाळासाहेब काम करत आहेत. आणि त्यामुळेच इकडचा जो वंचित घटक आहे हा बाळासाहेबांना जास्तीत जास्त कव्हर झालेला घटक आहे, फेवरचा घटक आहे. त्यामुळे इथं बाळासाहेबांनी जो काही उमेदवार इथं दिलेला आहे तो उमेदवार 100% इकडे विजयी होईल. मूर्तिजापुर मतदारसंघ में वंचित बहुजन आघाड़ी का ही बोलबाला है, क्योंकि आने वाले 15 सालों से हम देख रहे हैं कि यहाँ पे विकास के नाम पर नहीं, जात पात के नाम पे मतदान हुआ है. लेकिन हम मतदार संघ वाले ये चाहते हैं कि अब जात पात के नाम पर नहीं, डेवलपमेंट के नाम पे मतदान होना चाहिए. बार्शी टाकली के अंदर 25 साल से पीने के लिए पानी नहीं है, रोड नहीं है, हॉस्पिटल्स नहीं है. अब हमको डेवलपमेंट के नाम पर वोट देना है, जात पात के नाम पे हमको वोट नहीं देना है. अब लेकिन सरकार ने कई दावे किए हैं कि हम लगभग हर मतदार संघ में रास्ते बनाए हैं और विकास हुआ है. तो क्या लगता है कि 10 साल या 15 साल पहले का आपका बार्शी टाकली शहर और आज के इसमें क्या फ़र्क लगता है? कुछ नहीं, वो तो एक जुमले है ना, जुमले है. वो कागज़ों के ऊपर ही रोड बने हुए. अगर आप रियल में बार्शी टाकड़ी में देखेंगे
तो ऐसा कुछ जितना विकास होना चाहिए था उतना विकास नहीं हुआ यहाँ पर। यहाँ पे हॉस्पिटल है तो एक्सरे मशीन नहीं है, सोनोग्राफी मशीन नहीं है, नाम का हॉस्पिटल है बस। यहाँ अगर किसी को कोई भी समस्या आती है इमरजेंसी के लिए तो अकोला रेफ़र करना पड़ता है, या एम्बुलेंस तक नहीं है यहाँ के हॉस्पिटल के अंदर। ये यानी बार्शी टाकली की गंभीर यानी समस्या है। सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा अनेक जसं कामगार असो त्यांच्यासाठी योजना राबवल्या जात आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे म्हणजे थेट पोहोचत आहेत। पण काय वाटतं या मुद्द्यांचा या निवडणुकीवर किती परिणाम होईल? नाही, बिलकुल या मुद्द्याचा या निवडणुकीवर कुठलाच परिणाम होणार नाही। हे जे काही योजना आणलेल्या आहेत हे सरळ सर्वांना समजून येत आहे की निवडणुकीला गृहीत धरून, विधानसभेची निवडणूक समोर होती, या सर्व गोष्टीला गृहीत धरून हे सर्व योजना आणलेल्या आहेत। याच्या अगोदर मागच्या 40 वर्षापासून त्यांची सत्ता आहे, मग तेव्हा का बरं या योजनाची अंमलबजावणी झाली नाही? आता इलेक्शन तोंडासमोर आहे आणि तो प्रोपोगंडा बनवणं आहे, ती हवा निर्माण करणं आहे। ती हवा निर्माण करण्यासाठी या सर्व योजना या सरकारने इथं आणलेल्या आहेत, त्याचा कुठलाही फायदा होणार नाही। शासनाच्या आर्थिक तिजोरीवर सरळ सरळ याचा भार पडणार आहे आणि इतर भरपूर अशा गोष्टी आहेत, टॅक्स वाढवणं किंवा तेलाचा भाव वाढलेला आहे, सोयाबीनला भाव नाही, या सर्व गोष्टीतून त्याची कपात करणं चालू आहे। याचा झटका जो आहे हा सामान्य नागरिकाला बसतच आहे। या ठिकाणी 1500 रुपयांना कोणताही फायदा होणार नाही आहे, महिलांच्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलेला आहे। हा फक्त जुमला आहे जो इलेक्शनपूर्वी BJP सरकार करत असते, जो की मोदी साहेबांनी आजच्या 15 वर्षापूर्वी केला होता, तो अजूनही चालूच आहे। अपेक्षा काय, म्हणजे जे आमदार नवीन निवडून येतील 5 वर्षात पुढील काय व्हायला पाहिजे तुमच्या इथे? सर आमच्या इथं सर ITI म्हटलं सर तालुक्याच्या ठिकाणी ITI म्हटलं सर बाहेर आहे, इथं सुद्धा बस पण थांबत नाही आहे, काहीच नाही। मुलाला खूप तकलीफ जाते शिक्षणाच्या, काहीच सुविधा नाही आहे इथं आमदारच्या। ही मूर्तिजापूरची मुख्य बाजारपेठ आहे आणि नागरिकांकडून विशेषतः व्यापारी वर्गाकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांचं मत जाणून घेऊया। काय वाटतं, म्हणजे इथे 3 टर्मपासनं आमदार आहेत हरीश पिंपळे साहेब, 3 टर्मपूर्वीचं मूर्तिजापूर शहर आणि आज काय बदल वाटतो? बदलण्याचं चांगला आहे, मत बढिया आहे। आमदार तर आपले एक नंबर आहेत, या आमदार निवडणूकमध्ये पण हरीश पिंपळे येणार आहे हे कन्फर्म आहे। काही वर्गात नाराजी आहे, नाराजी कोणामध्ये पण असली तर येणार तर BJPच। वंचितमध्ये आपसात तर फूट आहे राजा। हां, काय वंचित येणार आहे? आपले हेच BJPच चांगले आहेत। तसं पाहिलं तर आपला हरीश पिंपळे आपला मित्रच आहे तो। मी काय म्हणून राहिलो, फक्त आपल्याला तिथं रस्ता करायला पाहिजे, छोटं हे आमचा रस्ता आहे ना। हा, त्या रस्त्याच्या समस्येसाठी तुम्ही आमदारांकडे नाही गेले? मी बोललो होतो त्याला, तो म्हणे सेंट्रल रेल्वेचं काम आहे, त्याच्या वडिलाशी बोललो मी। मूर्तिजापूरमधल्या कुठल्या समस्या बाकी आहेत की ज्या येणाऱ्या 5 वर्षात सुटल्या पाहिजे? ते बरोबर नगरपालिकेच्या इथं मुद्रीकरच नाही आहे। मेन म्हणजे तुम्ही सर्वे करा कुठे ते दुकानदार कुठे जातात बा मुद्रीकरासाठी, ते मेन प्रॉब्लेम आहे। बाकीचं सर्व प्रॉब्लेम आम्हीच करू शकतो सहज। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये सध्या भाजप आघाडीवर आहेत आणि त्यांनी या मूर्तिजापूर शहरासाठी असे भरपूर कामं केलेले आहेत, जेणेकरून हर सोसायटीमध्ये गार्डन तयार केलेले आहेत, लोकांना बसण्या उठण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत, ज्या गार्डनमध्ये मुलं खेळतात। हर ठिकाणी त्यांच्या जिथं नगरपरिषदच्या जागा आहेत तर त्या जागेमध्ये असं त्याने डेव्हलप केलेलं आहे। मूर्तिजापूर मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती की वंचित? महाविकास आघाडी सध्याच असं वाटून राहिलं, कारण माहोल त्यांचा जरा चांगल्या प्रकारे आहेत, पण येण्याची जी शक्यता आहे तर आपल्या याचीच आहे, भाजपचीच आहे। कारण त्यांचे कामं पाहता सर्वजण हेच म्हणतात की भाजपनं याच्या पुढेही कामं चांगले करणार आहे आणि त्यांचे कामंही चालूच आहे। पुढील 5 वर्षासाठी कोणत्या समस्या सुटल्या पाहिजेत? आमच्या पुढील 5 वर्षासाठी जे आहेत की जे बेरोजगार लोक आहेत, मुलं सध्या काही लोक प्रशिक्षण घेऊन ITI करून बेरोजगारीमध्ये आलेले आहेत, त्यांना कामं नाही आहेत। तर अशा लोकांचे जर प्रश्न सुटले तर बहुतेक करून मला असं वाटते की मूर्तिजापूर पूर्ण तालुक्याच्या ठिकाणी जर पाहता हा रोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे सर। हा जर सुटला तर असं कोणीच म्हणणार नाही की या 5 वर्षांनी की भाजप सरकारनं असे कामं केलेले आहे। आणि खरंच पाहता कोणी हेच म्हणणार की हे कामं जे आहेत असेच जर कामं जर राहिले तर कोणीच म्हणजे कुणालाच याच्यापासून असं वाटणार नाही। हमारा जो पूरा यंग यूथ है वो ज़्यादातर हमारे मोदी जी को ही फॉलो करता है, तो सेंट्रल पॉलिसी होगी। आपके मतदारसंघ की बात करें? हाँ जी, हम कमल का ही बटन दबाएंगे। तो आने वाले अभी जो भी आमदार चुने जाएंगे तो उनसे क्या चाहते हैं कि आने वाले 5 साल में कौन सी समस्या आपकी सुलझनी चाहिए? तो समस्या सिर्फ ये सॉल्व होना चाहिए जिनकी नाराज़ी है, लोगों की जो नाराज़ी है विलेज एरिया में ज़्यादा है, तो जहाँ पे नदी वगैरह है, जहाँ पे पुअर विलेज है, तो उनका थोड़ा सा वहाँ पे डेवलप होना चाहिए। BJP की हवा तो बहुत है और आनी भी BJP चाहिए,
क्योंकि कॉमन मैन जो है उनके लिए तो बीजेपी ही सब कर सकता है, बाकी काँग्रेस नहीं कर सकता. युसेनच्या माहोल क्या है या कार्यक्रमासाठी युसेनची टीम आली होती मूर्तिजापूर मतदारसंघात. या मतदारसंघातील बार्शी टाकळी तालुका असो किंवा मूर्तिजापूर तालुका, युसेनच्या टीमनं शहरी भाग आणि अनेक गावांना भेटी दिल्या, नागरिकांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांनी देखील त्यांचं म्हणजे दिलखुलासपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कोणी नाराजी व्यक्त केली, कोणी समाधान व्यक्त केलं. युसेनतर्फे सर्व नागरिकांना एकच कळकळीचं आवाहन की येणाऱ्या निवडणुकीत मतदान नक्की करा. कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसोबत मी राहुल जोशी, युसेन न्यूज, मूर्तिजापूर. भारत की सर्वोत्तम वेजिटेरियन चेन ऑफ रेस्टोरेंट्स विट्ठल कामत अब नागपुर में. सुबह के नाश्ते से रात के खाने में पाएं ऑथेंटिक भारतीय स्वाद. फैमिली और फ्रेंड्स की प्योर वेज रेस्टोरेंट में पहली पसंद विट्ठल कामत रेस्टोरेंट, धर्मपेट टावर, मलाबार ज्वेलर्स के सामने, धर्मपेट, नागपुर. अब ड्राइविंग सीखने से लेकर लाइसेंस पाने तक की हर चीज होगी एक ही जगह. एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड, जहां एक्सपर्ट्स और अनुभवी इंस्ट्रक्टर द्वारा विदर्भ के सबसे बड़े और एकमात्र 4 व्हीलर ट्रैक पर ट्रेनिंग दी जाती है और ट्रेनिंग पूरी होने पर गवर्नमेंट नियम के अनुसार ड्राइविंग लाइसेंस भी उपलब्ध कराया जाता है. एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड में मोबाइल एप्लीकेशन और ड्राइविंग सिमुलेटर द्वारा भी 4 व्हीलर ड्राइविंग की ट्रेनिंग दी जाती है. आज ही ज्वाइन कीजिए एम वजलवार ड्राइविंग स्कूल प्राइवेट लिमिटेड या कॉल करें 9767 777 4777 पर. Cardion Hospital, super speciality heart hospital in central India. Our specialities: bypass surgery, heart attack, valve replacement, peripheral stenting, angiography, angioplasty, pacemaker implantation, ICU and dialysis unit. Cardion Hospital, टीकेकर रोड, धंतोली, नागपुर. डाकू लगते हैं ना? आज भी याद है, आए थे जब डाकू ही थे. चल रहे हमारे घर का रिवाज है कि दुश्मन भी आएगा तो कुछ खाकर ही जाएगा. छोटे हथियार डाल दे. आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे. सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. HCG कॉम्प्रिहेंसिव कैंसर केयर सेंटर, मध्य भारत का सबसे बड़ा BMT सेंटर एवं 2 बीम रेडिएशन टेक्नोलॉजी. अब आपको हैदराबाद, मुंबई, बैंगलोर जाने की जरूरत नहीं. सेम ट्रीटमेंट HCG कैंसर केयर सेंटर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा सभी जन आरोग्य योजना लागू. हमारा पता ऑटोमोटिव चौक, कलमना रिंग रोड, नागपुर. अपॉइंटमेंट के लिए संपर्क करें. We protect all insurance broking private limited. We are your one-stop insurance broking solution. We provide health insurance, motor insurance, travel insurance, property insurance, commercial insurance, asset insurance, pet insurance and bite-size insurance. We protect all insurance broking private limited. क्योंकि ये है आपके फायदे की बात.